नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पॉटलाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर बुक रिव्ह्यूमध्ये मी डॉक्टर सुशील वारे तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करतो। आपण आज जे आहे तर ते स्टेट बोर्ड ठोकळ्याबद्दल जाणून घेणार आहोत आणि सायमल्टेनियसली त्याच स्टेट बोर्ड ठोकळ्याचं जे आहे MCQ व्हर्जन जे आहे त्याच्याबद्दल जाणून घेणार आहोत। स्पर्धा परीक्षेचा जर आपण सगळा आतापर्यंतचा प्रवास बघितला भूतकाळामध्ये, सो ओव्हरऑल ठोकळ्यांचं एक जे आहे तर ते युग राहून गेलेलं आहे आणि ठोकळा जो आहे तर तो वाचला पाहिजे आणि ठोकळा प्रत्येकाच्या जे आहे संग्रही असावा असा पण एक काळ होता। ठोकळ्यांचं स्वतःचं एक अस्तित्व आहे बघा स्पर्धा परीक्षेमध्ये किंवा त्यांनी ते निर्माण केलेलं आहे। तर हा जो ठोकळा आहे तर हा गणेश सुरेश काळे यांचा जो आहे GK पब्लिकेशनचा ठोकळा आहे। या ठोकळ्यामध्ये जे आहे तर सर्व स्टेट बोर्ड, आता याचं नावच आहे स्टेट बोर्ड ठोकळा, ओके, ही याची नवीन आवृत्ती आहे 2024ची। याच्यामध्ये स्टेट बोर्डचे जे बुक्स आहेत तर त्या बुक्सचा सगळा क्रक्स याच्यात दिलेला आहे। सायमल्टेनियसली स्टेट बोर्डचे जे काही बुक्स आहेत त्याच्यामध्ये काही व्हॅल्यू ॲडिशन करून दिलेलं आहे। म्हणजे 4थी ते 12वी पर्यंतचे सगळे जी जुनी आणि नवीन पुस्तकं आहे त्याचा याच्यामध्ये समावेश आहे आणि ओव्हरऑल जे आहे साईजवरून पण तुम्हाला जे आहे तर ते याचा अंदाज येतो। दुसरी महत्त्वाची बाब जी आहे की हे पुस्तक कलरफुल आहे बघा। बऱ्याचदा जे आहे की ना ती ब्लॅक अँड व्हाईट पुस्तकं वाचून जे आहे एकदम कृष्ण धवल काळामध्ये आपण निघून जातो, पण त्याच्याकरता जे आहे गणेश काळे यांनी जे आहे फुल ऑफ कलर जे आहे बघा, सगळे कलर वापरलेले आहेत तिच्यामध्ये आणि त्याच्यामुळे जे आहे हे पुस्तक असं फ्रेश जे आहे तर ते आपल्याला वाटतं बघा। आता याच्यामध्ये दुसरी महत्त्वाची बाब जी आहे की या पुस्तकामध्ये चार्ट्स भरपूर दिलेले आहेत। बऱ्याचदा जे आहे की परीक्षाभिमुख चार्ट जे असतात की एखादी गोष्ट जी आहे कमीत कमी याच्यामध्ये तुम्हाला सांगणं आणि तिच्यामध्ये काही व्हॅल्यू ॲडिशन्स यांनी केलेल्या आहेत। जसं तुम्ही जर इथं बघत असाल तर इथं हा चार्ट दिलेला आहे बघा, भूसीमेवर असणारी राज्य जे आहे, देशाचं नाव आणि त्याला कनेक्ट करणारी राज्य। सो ओव्हरऑल जे आहे असे आहेत किंवा इकडं जे आहे नदीचा प्रदेश दिलेला आहे बघा, त्याचा एक बॉक्स दिलेला आहे। सो असे बॉक्स याच्यामध्ये भरपूर आहेत, चार्ट्स भरपूर आहेत की जेणेकरून तुम्हाला कमीत कमी याच्यामधून जास्तीत जास्त डेटा आणि जो परीक्षाभिमुख जास्तीत जास्त MCQ ज्याच्यावर डील होतात अशा गोष्टी ज्या आहेत तुम्हाला याच्यातून मिळतात। आता बऱ्याचदा जेव्हा आपण बघतो की एवढा मोठा ठोकळा आहे स्टेट बोर्डचा आणि स्टेट बोर्ड जो आहे तर MPSCच्या कुठल्याही परीक्षा असतील तर त्याचा बेस जो आहे तो स्टेट बोर्डची बुक्स आपण वाचायला सांगतो। कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी असेल किंवा जे आहे इतर कुठल्याही परीक्षाची राज्यसेवा आणि इतर परीक्षा ज्या होतात तर त्याच्यामध्ये स्टेट बोर्डचा क्रक्स जो आहे तो तुमचा चांगला पाहिजे। मग आता याच्याबरोबरच यांनी हे दुसरं त्याला जे आहे एक सप्लिमेंटरी बुक जे आहे की तुम्ही हा ठोकळा वाचलेला आहे तर बऱ्याचदा आपल्याला असतं ना रिव्हिजन कसं केलं पाहिजे, तर रिव्हिजनमध्ये तुम्ही रीडिंग करता किंवा व्हिडिओज बघता म्हणजे एखादे लेक्चर्स करता तर तुम्ही त्याचे MCQ सोडवले पाहिजे। सो त्याच्याकरता जवळपास 12,000 प्लस असं जे आहे स्टेट बोर्ड ठोकळा 12,000 प्लस असं नाव असणारं हे जे पुस्तक आहे बघा, याच्यामध्ये याच्याशी निगडीत जे आहे स्टेट बोर्ड ठोकळ्याशी निगडीत MCQज यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे। सो हे दोन्ही पुस्तकं जी आहेत तर ती तुम्ही चालू शकता आणि येत्या काळामध्ये तुम्हाला जे आहे याच्यातून जे आहे व्हॅल्यू इनपुट्स मिळू शकतात। कारण ही जे आहे याची 5वी आवृत्ती आहे आणि ज्यावेळेस एक आवृत्ती निघत जाते आणि रुटीन जे आहे ती व्यक्ती त्याच्यामध्ये इम्प्रोव्हायझेशन करत जाते नक्कीच जे आहे ते आवृत्ती गणित जे आहे। सो याच्या आवृत्त्या रेग्युलर येत आहेत, सो तो पण एक महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये असतो आणि त्यामुळे जे आहे तुम्ही हे पुस्तक जरा बघितलं पाहिजे, ते चाललं पाहिजे। सो बुक रिव्ह्यूमध्ये आपल्याला जे आहे अशाच पद्धतीचे इतर बुक्स पण जे आहे नवीन नवीन तुमच्यासाठी महत्त्वाची तर ती आपण घेऊन येत राहू। सो स्पॉटलाइटला फॉलो करा, लाईक शेअर सबस्क्राईब करा। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो।